मेहता का उल्टा चश्मा। अरे दया, दया, होळी खेळायचा आनंद आला का शेतामध्ये, होळी खेळायचा आनंद आला, होळी खेळ. हो दया, मजा आली. हो मजा आली. अरे हा बाबा, मजा आली. चाली रंगपंचमी खेळून काल. आता मला हे सांग की माझं ते कुठे आहे? काय हृदय? हृदयाचं माहितीये. माझं हृदय तुझ्याकडे आहे आणि तुझं माझ्याकडे. अच्छा, मग काय शोधताय तुम्ही? पॅकेट? अच्छा, चोर म्हणजे माझं पाकिट तू घेतलं होतं. अरे दे दे बाई, दुकानात जायला उशीर होतोय. विचारणार नाही की मी तुमचं पॅकेट का घेतलं? विचारायचं काय त्यातून पैसे काढायला. दे. चेक करायला घेतलं होतं. म्हणजे जर हे रिकामं असतं तर मी हे भरून ठेवलं असतं. अच्छा, तू माझं पाकिट भरून ठेवलं असतं पैशांनी? नाही, मग प्रेमाने. मी असं विचार केला की तुमच्या पाकिटात प्रेम नसेल तर, पण मी बघते तर काय, तुमचं पाकिट म्हणजे प्रेमाचा खजिनाच जणू. म्हणजे म्हणजे तुमच्या पाकिटात बापूजींचा, माझा आणि टपूचा तिघांचा फोटो आहे. अरे ते तर असणारच ना. तुम्ही तिघे काय म्हणतात ते माझ्यासाठी लाईफ लाईन आहात. म्हणजे माझं आयुष्य. खरंच माहितीये, जेव्हा दुकानात मला तुमची खूप आठवण येते ना, तेव्हा मी हे पाकिट उघडून हा फोटो बघत बसतो. अरे देखी आता. अरे मला दुकानात जायला उशीर होतोय. दया, असं नाही, तुम्ही जरा प्रेमाने वागा ना. दया, सकाळी सकाळी काही टाइमपास लावलाय तू हा. दे ना. अरे दे ना. अरे नाही देणार. तू आणि तुझा भाऊ एक सारखे आहात, अगदीच सारखे. म्हणजे काल त्याने मला त्रास दिला आणि आता तू मला त्रास देत आहेस. टपूचे पप्पा, याला त्रास देणं नाही, मस्ती करणं म्हणतात. काय की माझे नेहमी म्हणते, माणूस कितीही मोठं होऊ दे, त्याने नेहमी मस्ती मजा करत राहिलं पाहिजे. त्याने काय होतं की माणूस नेहमी तरुण राहतो. जय हिंद. तू म्हणालीस ना जवान, मग मी म्हणालो जय हिंद. मस्ती. हो, मस्ती. हे घ्या तुमचं हो पाकिट. चला, हुश. थँक्यू. चला मी दुकानाला जातो. जय जिनेंद्र. मस्तीखोर. या संध्याकाळी या, मग सांगते. खूप मस्ती करतात. મને કોયલ કઈ સુમો, મને કોયલ કઈ સુમો, કોયલ કાળી હુર પાડી, મને કોયલ કઈ સુમા. अरे वा सुनबाई, छान गातीयस तू. थँक्यू बापूजी. बापूजी, तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येऊ? हो घेऊन ये. दयावहिनी, दयावहिनी, बापूजी, बापूजी. अरे या पोपट भाऊ, बस 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 डब्या बस. हो हो. काय झालं? अच्छा तुम्ही आधी बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. नाही दयावहिनी, आज चहा नाश्ता राहू दे. चहा नाश्ता आज रद्द. ए कॅन्सल वाडी, मला तर चहा नाश्ता करू दे. अरे सॉरी सॉरी सॉरी, तुम्ही करा ना. फक्त माझ्यासाठी चहा नाश्ता रद्द. अरे पण तू का चहा नाश्ता नको म्हणतोय? खरं तर बापूजी, मला खूप भीती वाटते. दयावहिनी, मला मागच्या 3-4 रात्रींपासून एक विचित्र आणि भयानक स्वप्न पडतंय. तुझ्या लग्नाचं? अहो बापूजी, लग्नाचं स्वप्न असतं तर अजून काय हवं होतं. पण हे स्वप्न तर खूप खतरनाक आहे, खूपच भयानक आहे. पोपट भाऊ, नेमकं तुम्हाला काय स्वप्न पडतं ते सांगा. कारण काय ना, माझी आई नेहमी म्हणते की प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ अहो म्हणून असतो. तर मी इथे आलोय की हे कळू शकेल की असं स्वप्न का पडतंय. काय पोपट भाऊ, की माझी आई नेहमी म्हणते की समजा तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप दिसला की समजायचं की तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. आणि समजा स्वप्नात एखादा कुत्रा रडताना दिसला की समजायचं की खूप खूप अशुभ होणार आहे तुमच्या सोबत. आणि समजा की स्वप्नात तुम्हाला हिरवागार शेत दिसलं तर समजायचं की तुमच्या घरी कधीतरी लहान पाहुणा येणार आहे. बोला बोला पोपट भाऊ, तुम्हाला काय दिसलं? साप, कुत्रा की शेत? काहीच नाही. मग तुम्हाला
स्वप्न काय दिसतं पोपट भाऊ? सांगतो. मला स्वप्नात एक समुद्र दिसतो. समुद्रात बरोबर मधोमध कुठेतरी एक नाव दिसते. त्या नावेमध्ये मी बसलेला दिसतो, अगदी एकटा, निशस्त्र. मग मी काय पाहतो, लांबून काहीतरी तरंगत माझ्याजवळ येतंय. मला कळत नाहीये की ते काय आहे. मी ओळखण्याचा प्रयत्न करतोय. ते जवळ येतंय, अजून तरंगत जवळ येतंय, तरंगत आणखीन जवळ येतंय. आणि मी काय पाहतो, मगर पाहिलीस? नाही नाही नाही, ती मगर नाहीये. एक सुंदर कुमारिका आहे. ती पोहत माझ्याजवळ येते. मग मी तिला पाहतो, ती मला पाहते. ती मला बघून लाजते. मग मी तिला विचारतो की तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? मग ती परत लाजते आणि काही बोलायच्या आत पक्षी होऊन उडून जाते. मग 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 पोपट भाऊ? मग मी त्या अथांग समुद्रात पुन्हा एकदा एकटा होऊन जातो. आणि मी डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा, मला एक जोडीदार हवाय. प्लीज प्लीज एक जोडीदार पाठव मला. आणि जेव्हा मी डोळे उघडतो तेव्हा काय पाहतो? जलपरी. नाही, मग पोपट. ए? हो बापूजी, पोपट. पोपट तो जो झाडावर बसतो, मिरची खातो, तो पोपट. आणि माहितीये, तो पोपट माणसांसारखा बोलतो. माणसांसारखं बोलतो? काय बोलतो? काहीच नाही, मला बघून हसतो आणि गाणं गायला लागतो. मग त्याचं गाणं ऐकून मी उडून जातो. म्हणजे मला असं म्हणायचं की मी उठतो, माझी झोपमोड होते. आता तुम्हीच सांगा बापूजी, दया वहिनी, अशा स्वप्नाचा काय अर्थ आहे? पोपट भाऊ, तुमचं स्वप्न खरंच खूप विचित्र आहे. काही कळत नाहीये. पण माझ्या लक्षात आलेलं आहे. अरे डब्या, हा सगळा तुझ्या भीतीचा परिणाम आहे. तुला नेहमी भीती वाटत असते की तुझं लग्न नाही झालं तर. म्हणूनच तू नावेमध्ये स्वतःला एकट्यालाच पाहतोस. कारण हे जग म्हणजे एक समुद्रच आणि आपण सगळे प्रवासी आहोत. आजपर्यंत खूप मुलींनी तुझ्या बरोबर लग्नाला नकार दिलाय. म्हणून तुला असं वाटतं की तू कुठल्याही मुलीला लग्नासाठी विचारलंस तर ती पक्षिणीसारखी उडून जाईल. मग तुझ्या नावेमध्ये तुला पोपट दिसतो. तो पोपट म्हणजे तुझ्या आजूबाजूचे लोक, जे नेहमी तुझ्यावर हसत असतात, तुझी मस्करी करत असतात. म्हणूनच तो पोपट तुझ्यावर हसून तुला गाणं गाताना दिसतो. समजलं? बरोबर आहे बापूजी, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजावलात. थँक्यू बापूजी. अरे बाबा डब्या, आपण जो विचार करतो तेच रात्री स्वप्नामध्ये दिसतं. जर आपण रात्री झोपायच्या आधी एखाद्या भूताची गोष्ट ऐकली किंवा बघितली तर आपल्या स्वप्नामध्ये भूत येतं. जर एखाद्या परीची गोष्ट पाहिली किंवा ऐकली तर आपल्या स्वप्नात परी येते. बरोबर आहे. म्हणून आपले पूर्वज म्हणतात ना की रात्री झोपताना एखादं चांगलं पुस्तक किंवा धार्मिक पुस्तक वाचलं पाहिजे किंवा देवाचं नाव घेऊन झोपलं पाहिजे. त्यामुळे मनाला शांती मिळते आणि छान झोप पण लागते. हो, मी आजपासून असंच करेन. आता झालं तुझ्या मनाचं समाधान? हो, झालं. पण ते चहा नाश्ता? जा घेऊन ये. आणते. तुला माहितीये डब्या, माझ्या जेठ्याला फक्त 2च स्वप्न पडतात. घरात असला तर खाण्याचं आणि दुकानात असला तर कमावण्याचं. आता दुकानामध्ये परमेश्वराची काम वाढू दे अशी प्रार्थना करत असेल. अरे नट्टू काका, हा शेठजी, स्टॉक मध्ये सगळं नवीन मॉडेल वगैरे आहेत ना? मागच्या आठवड्यापासून स्टॉक भरलेला आहे. हो, कुठलाही ग्राहक रिकाम्या हाताने परत नाही गेला पाहिजे. आले तर ना. काही बोलला नाही तुम्ही? नाही, काहीच नाही. शेठजी, सगळ्या सप्लायर्सचे चेक मी बनवून ठेवले आहेत. तुम्ही जरा सही करा ना. हे घ्या नट्टू काका, चहा. अजून नीट दुकान उघडलं नाही तर लगेच चहा? ते काय नाही शेठजी, ग्राहक आल्यानंतर चहा प्यायला वेळच मिळत नाही ना, म्हणून आता मागवला. मला नकोय, मी चहा घेऊन आलोय. अच्छा, काही हरकत नाही. हे घे नट्टू काका, मी 2 घेईन ना. ते काय ना शेठजी, अन्न वाया नाही गेलं पाहिजे ना. शेठजी, साई. अरे तुम्ही चहा प्या. करतो बाबा, सकाळ झाली की सगळ्यांना पेमेंट साठी सह्या करा. आणि करतो बाबा, करतो. शांत राहा. गुड मॉर्निंग मिठाला आईजी.
तुला माझं नाव कसं लक्षात राहत नाही? ज जेठालाल. हा जो झोला घेऊन फिरतेस ना, त्या झोलावाला जेठालाल. अरे देवा, चकून चूक झाली. चूक झाली. सकाळी सकाळी काय तू दुकानात येतेस? ग्राहक नाही येते आणि तू येतेस. हे काय मंदिर आहे का? एक प्रकारचं मंदिर असतं रे, प्रेमाचं मंदिर, जिथे माझे देव विराजमान असतात. आणि मी तरी कारके पण तयार केलीये. मी गाऊ? घालव तुझ्या भक्ताला इथून. हे दुकान आहे. जा 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 तू जा. बावरीजी प्लीज. ठीक आहे, मी जाते, पण तुम्हाला सोबत घेऊनच जाणार. शेठजी, आज आमचा चणाडे आहे. काय? आज आमचा एकत्र मिळून कबुतरांना चणे खाऊ घालायचा दिवस आहे. अरे हो, सॉरी बावरीजी, मी तर विसरूनच गेलो होतो. म्हणूनच तर मी इथे स्वतः आले तुम्हाला आठवण करून द्यायला. चला. तुला जायचं आहे? तुम्ही जर परवानगी दिली तर. ये परवानगी वाल्या, दुकानात लक्ष दे, नाहीतर कबुतराच्या जागी आम्हाला चणे खावे लागतील. अरे बागा नाही येणार, तू जा बाई जा. प्लीज शेठजी, बागेश्वरजींना येऊ द्या ना. बागेश्वरजी येईल दुकान बंद झाल्यावर. ठीक आहे, जा. पण दुकान बंद झाल्यावर ते सगळे कबूतर झोपून जातील. मग मी चणे कुणाला खाऊ घालणार? बागेश्वरला खाऊ घाल तुझ्या. जा बाई जा, कामाच्या वेळी नको थांबू इथे. ते बागा, तू समजावून नाही का सांगत हिला? तुला मी किती वेळ सांगितलंय की कामाच्या वेळी दुकानात यायचं नाही बाय. जा जा जा. शेठजी, तुम्ही नेट चेकवर चेक करून साईन करा, मग मी चेक करून चेक देऊन येईन. चेक मध्ये तू काय चेक करशील? मी सही बरोबर केली आहे का नाही हे चेक करशील? नाही शेठजी, ती रक्कम, दिनांक सगळं बरोबर आहे की नाही ते चेक करेन. तर नटू काकांनी जेव्हा चेक तयार केला तेव्हा चेक नाही केलं? सॉरी शेठजी, मी काही चेक नाही करणार. असाच चेक देऊन ये ना मी. आणि चेक मध्ये काही गडबड झाली असेल तर? म्हणून तर मी तुम्हाला आधी सांगितलं की चेक करून मला चेक द्या, मी चेक देऊन येतो. आणि भाऊ, हे आपण जे लोकांना पेमेंट देतोय, तर आपल्याला जे पेमेंट मिळालं आहे ते चेक केलं की नाही? केलं ना शेठजी. मग काय निष्कर्ष निघाला? आपलं पेमेंट नाही आलं, म्हणून मी नट्टू काकांना सांगत होतो की पेमेंट द्यायची इतकी घाई कशाला करता तुम्ही. आपलं पेमेंट येऊ दे, मग तुम्ही पेमेंट करा. बरोबर ना शेठजी? काय बरोबर? जर सगळ्यांनी असाच विचार केला, सगळे एकमेकांची वाट बघत बसले, तर सगळ्या मार्केटमध्ये पैशांची देवाणघेवाण अडकेल. आणि बाबा, अख्ख्या मार्केटमध्ये गडा इलेक्ट्रॉनिक्सची इज्जत यासाठीच आहे की आपण वेळेत पेमेंट देतो. कळलं? हो शेठजी. तर आता उभा काय आहेस? दुकानात जाऊन कामात लक्ष दे. हे सगळे चेक मी घेऊन येतो दुकानात. हो शेठजी. आणि ऐक, त्या बावरीचे पाय परत दुकानात नाही आले पाहिजे. हा, मी शेवटचं सांगतोय तुला. आता मी वॉर्निंग देणार नाही, सरळ काहीतरी ऍक्शन घेईन. आणि हा जो तुझा प्रेमाचा स्टॉल आहे ना, तो दुकानाच्या बाहेर लावायचा, दुकानात नाही. कळलं? हो शेठजी. आता जाऊ? हो, जा बाबा. हा, बोल दया. मी काय नाही बोलणार. मग फोन का केला? मी हे पण सांगणार नाहीये. दया, टाइमपास नको ना करू. सांग ना, काही काम आहे? अरे काहीच काम नाहीये टपूचे पप्पा, मी आजच फोन केला. असंच? अरे दोन मित्र असेच बोलू शकतात, मग आपण दोघं असेच नाही बोलू शकत का? आपण दोघे मित्र नाही आहोत? कोण म्हणाला आपण मित्र नाही? नाही, कोणी म्हणाले नाही. मी फक्त तुम्हाला विचारत होते. अच्छा, मग हे विचारायला फोन केलाय तुम्हाला? नाही, टपूचे पप्पा, मला माहितीये की तुम्ही माझे मित्र आणि पती दोन्ही आहात. माहिती टपूचे पप्पा, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर जाता ना, तेव्हा मला तुमची खूप आठवण येते. दरवाजा, भिंत, सोफा आणि पाण्याच्या जग मध्ये सुद्धा मला तुमचा चेहरा दिसतो. मग दया, एक काम कर ना, तू आता दरवाजा, भिंत, सोफा आणि पाण्याचा जग या बरोबर बोलत बस ना. मी संध्याकाळी घरी आलो की आपण बोलत बसू. ठीक आहे? टपूचे पप्पा, तुम्ही किती विनोद करता. तुम्हाला माहिती टपूचे पप्पा, तुमच्याशी बोलूनच माझा अर्धा थकवाना दूर होतो. बाय बाय. नटू काका,
जी शेठजी. ही बिलांची फाईल आणि या सगळ्या चेकवर सही केलेली आहे मी. थँक्यू शेठजी. आणि हो नटू काका, काल एकूण किती गिराईक झाले? नील हा? म्हणजे शून्य. काल दिवसभरात एक पण गिराईक आलं नाही. नाही, तसे 2-4 जण आले, पण चौकशी करून निघून गेले. कुणी काही विकत नाही घेतलं. नटू काका, ज्यूस. तिथे ठेव. जा. ज्यूस? इथे दुकान नीट चालत नाही आणि तुम्हाला ज्यूस प्यायचा आहे? नाही नाही शेठजी, तुमच्यासाठी आणलं होतं. हो माझ्यासाठी का? सकाळी तुम्ही चाय घ्यायला नकार दिला ना, म्हणून तुमच्यासाठी ज्यूस मागवलं. नटू काका, मला विचारल्याशिवाय प्लीज तुम्ही माझ्यासाठी काही मागू नका. एकतर धंदा होत नाहीये, तुम्ही खर्च वाढवताय. नमस्कार भाऊ. या या साहेब या. बोला. अगरबत्ती सॉरी, आम्ही अगरबत्ती नाही विकत भाऊ. मी घ्यायला नाही, विकायला आलोय. मी दर महिन्याला येतो. विचारा नटू काकांना. हा शेठजी. सॉरी भाऊ, पण आता नकोय. प्लीज नाही म्हणू नका. तुमचं दुकान माझ्यासाठी खूप लकी आहे. मी जेव्हा तुमच्या दुकानातून बोनी करतो तर माझा सगळा दिवस खूप चांगला जातो. नाही म्हणू नका प्लीज, घ्या ना. शेठजी घेऊन टाका. कराल भलं तर होईल भलं. ठीक आहे, दे बाबा. अगरबत्ती घ्या नटू काका. हा शेठ, मागच्या वेळी 1-2 पाकिटं खराब या या होती. साहेब या. बोला, काय हवं आहे? मला एक मोबाईल हवाय. ओके, आधी तुम्ही ज्यूस प्या. ओके, थँक्यू. हा बघा, खूप सुंदर फोन आहे. याच्यात 13 मेगापिक्सेलचा तो कॅमेरा आहे आणि याची मेमरी 64 GB आहे. बॅटरी याची सलग 2 दिवस चालते आणि किंमत फक्त 40,000 रुपये आहे. मस्त आहे. पॅक करू? नाही नाही, ज्यूस मस्त आहे. मोबाईल जरा स्वस्त दाखवा. इतका महाग नको आहे. अच्छा, हा बघा, हा 30,000चा आहे. ओहो, अच्छा. याची मेमरी थोडी कमी आहे बस. हा पण महाग आहे. थोडा स्वस्त दाखवा. म्हणजे तुम्हाला किती पर्यंतचा दाखवू? माझं बजेट 700,000 पर्यंत आहे. ठीक आहे, मग तुम्ही हे घ्या. हा फक्त 800चा आहे आणि याची बॅटरी 7 दिवस चालते. हा चांगला आहे. हे पॅक करा. ठीक आहे, बघा, बिल करून पॅक करून दे. तुम्ही हा घेताय, पण तुम्हाला असंच सांगतो की असा स्वस्त फोन वापरण्याचा तुम्हाला आनंद नाही मिळणार. हा माझ्यासाठी नाहीये, माझ्या ड्रायव्हरसाठी आहे. ओ अच्छा अच्छा. चल भाऊ, आण लवकर. 800 रुपयाचं बिल बनवायला किती वेळ? सॉरी, हे घ्या. हे घ्या. थँक्यू. हे घ्या. कमाल आहे. बघून असं वाटत होतं की कमीत कमी 25-30 हजारांचा फोन विकत घेतील. घेतला फक्त 800 रुपयांचा. कालपासून दिवस काही बरे नाहीयेत. एक्सक्यूज मी. या 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 मॅडम, सांगा ना काय हवंय तुम्हाला? टीव्ही, फ्रीज का वॉशिंग मशीन? काहीच नकोय. ओ अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त बघायला आलात? नाही, मी काहीच बघायला आलेले नाही. मग काय फिरायला आलात? ही काय बाग आहे की मी इथे फिरायला येईल? 10 रुपयांचा रिचार्ज करायचंय. ओ अच्छा अच्छा, आणा, मी देतो करून. अरे नाही, मोबाईल तर मी घरीच विसरून आले. हरकत नाही, मग नवीन घ्या ना. शट अप, सेल्समॅन. शेठजी, 800 रुपयाचा फोन, 10 रुपयाचा रिचार्ज. मोठा कुठला गिराईक येत पण नाहीये. आज काय झालंय काय? 800 रुपयाचा मोबाईल, 10 रुपयाचा रिचार्ज. कुठलं मोठं गिराईक येतच नाही आहे. काय चाललंय काय आज? अरे, अजय माल्याजींचा फोन. अजय माल्या? शेठजी, हे तेच आहेत ना ज्यांची मुंबईत खूप सारी हॉटेल्स आहेत? हो बागा, तेच माल्या शेठ. तू विसरलास का? मागच्या वर्षी त्यांनी 100 टीव्हीची ऑर्डर दिली होती. ओ, काही माहित नवीन हॉटेल बनवत असतील आणि खूप मोठ्या ऑर्डर साठी फोन केला असेल. अरे मग फोन उचला ना. ओ, हो, बोला बोला अजय माल्याजी, बोला. हॅलो जेठालाल, आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमध्ये ये. माझं खूप महत्वाचं काम आहे. हो, लगेच येतो, मी लगेच येतो. ओके, थँक्यू. ओके जेठालाल. अजय माल्याजींनी मला तर त्यांच्या ऑफिसला बोलवलं आहे. अभिनंदन शेठजी.
अभिनंदन शेठजी, अभिनंदन. थँक्यू भाऊ, थँक्यू. प्रार्थना करा, दोघांनी प्रार्थना करा की खूप मोठी ऑर्डर मिळू दे आणि कालपासून जी पनवती लागली आहे ती संपू दे. हा ऑल द बेस्ट शेठजी. थँक्यू मोठे थँक्यू contract घेऊन या. थँक्यू 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 थँक्यू. ऑल द बेस्ट. बाघा माझं मन सांगतंय यावेळी खूप मोठी ऑर्डर येणार आहे. नमस्कार अजय माल्याजी. ओ हो जेठाभाई, वेलकम. बसा बसा. थँक्यू, तुम्ही इथपर्यंत आलात. अरे नाही, तुम्ही माझी आठवण काढली म्हणून थँक्यू. बरं आधी मला सांगा, तुमच्या त्या हॉटेलसाठी AC LCD दिले होते ते नीट चालत आहेत ना? माहित नाही जेठाभाई, ते हॉटेल तर मी केव्हाच विकलं. वा वा वा, कमालीचे व्यापारी आहात तुम्ही. हा. घेणं विकणं सारखं चालूच असतं ना. तुमच्या बरोबर धंदा करण्यात खूप मजा येते माल्याजी. काय आहे तुमचं पेमेंट वगैरे सगळं वेळच्या वेळी होतं. बोला बोला, यावेळी मी तुमची काय सेवा करू? सांगा काय काय हवंय? AC TV फ्रीज का सगळेच देऊ? नाही नाही, यावेळी टीव्ही फ्रीज AC मला काहीच नकोय. यावेळी तर मला या मोबाईल फोनची बॅटरी हवी आहे. बॅटरी? बॅटरी? हो, या फोनला 24 तास चार्ज करतो मी, तरी कसा बसा अर्धा तास चालतो हा फोन. मला काहीही करून फोनची बॅटरी बदलून दे. वैताग आलाय नुसता. अच्छा, एका बॅटरीसाठी मला इथपर्यंत बोलवलं? मी तर काय काय विचार करून आलो होतो. हा, फालतूपणा आहे हा. ठीक आहे, मी संध्याकाळपर्यंत पाठवून देतो आणि खूप अर्जंट असेल तर तुम्ही माणसाला पाठवा, त्याच्या बरोबर देतो. नाही नाही, इट्स ओके. संध्याकाळी पाठवून दे. हॅलो, येस. उद्या मीटिंग? नाही नाही, उद्या मी हाँगकाँगला चाललोय. नाही नाही, पुढच्या आठवड्यात जमणार नाही. मी लंडनला असेल. मी येऊ? लंडनला? नाही नाही, म्हणजे मी जाऊ का? हो हो, ओके ओके. तुम्ही पुढच्या महिन्यातच प्लॅन करा. परत माचीस नाही गेली. बहुतेक माचीस मध्येच काहीतरी गडबड आहे. नाही नाही बाघा, गडबड माचीस मध्ये नाही, गडबड तुझ्या एकाग्रतेमध्ये आहे. माइंड यू, दिस गेम इज माइंड गेम. मी दाखवतो तुला काही. येस. बघितलंस? अरे वा नट्टू काका, तुम्ही तर कमालच केली. थँक्यू थँक्यू. आता तू हो खेळ. हो, आता मला पण जमेल. बघा बघा, Concentrate आता कर. आतमध्ये जाईल. कॉन्सन्ट्रेट. नाही बागा, थोडीशी एकाग्रता कमी पडली माझी, थोडीशी इच्छा. आता बघा हा. काय चाललंय दुकानात? सॉरी शेठजी. काय सॉरी? तुम्ही काय दुकानात ग्लास मध्ये माचीस टाकायला येता? गिराईकांनी बघितलं तर काय म्हणतील? शेठजी, कुणी गिराईक येत नाहीये म्हणून आम्ही खेळत होतो. काय आहे, बिना कामाचे नुसते बसून झोप येत असते म्हणून टाइमपास करायला खेळतो. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे, मी आणि बागा किती कर्मठ आहोत. अहो शेठजी, तुम्हाला त्या अजय माल्याने काही ऑर्डर दिली का? हो, दिली ना. दिली का? अभिनंदन नट्टू काका, अभिनंदन बागा, अभिनंदन, अभिनंदन अभिनंदन. अरे हो, ते अभिनंदन. अभिनंदन राहू दे. फक्त मोबाईलच्या बॅटरीची ऑर्डर मिळाली आहे. अरे बा, किती नग? 1,00,000 नग. अभिनंदन अभिनंदन. अरे डोंबलाचं अभिनंदन. शांत बसा. 1,00,000 नाही, फक्त 1. फक्त 1? त्या माल्याजींच्या फोनची बॅटरी खराब झाली आहे म्हणून मला फोन करून ऑफिसवर बोलवलं. बोला आता. ओह शिश. आजचा दिवसच खराब आहे. अहो शेठजी, फक्त आजचा दिवस नाही, गेले 3-4 दिवस हेच चालू आहे. एक दिवस धंदा चांगला होतो, एक दिवस नाही होत. आता परवा खूप धंदा झाला. 5 वॉशिंग मशीन, 7 टीव्ही विकले गेले. नंतरचा दिवस एकदम थंड. पण नट्टू काका, एक दिवस धंदा चांगला आणि एक दिवस धंदा हा वाईट होतो, असं का? बाळा, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे असं होत असतं. जसं की पनवती. कधी कधी दिवस सुरू होण्याआधी पनवती लागते म्हणून धंदा नीट होत नाही. जर सकाळी सकाळी एखादा गिराईक सामान बदलायला आला तरी पनवती लागते.
कुणी उधार मागायला आलं तरी आपला दिवस खराब होऊन जातो. म्हणून दिवसाची सुरुवात नेहमी चांगली झाली पाहिजे. पण नट्टू काका, शेठजींच्या दिवसांची सुरुवात तर नेहमीच चांगली होते. ते रोज सकाळी बापूजींना नमस्कार करून जय जिनेंद्र असं म्हणूनच बाहेर पडतात. हो ना शेठजी? हो हो बरोबर. हा, मग यापेक्षा दिवसाची चांगली सुरुवात अजून काय असू शकते? हो हा पण कधी कधी कुणाशी भांडण होतं, मग नकारात्मकता पसरते, मग सगळा दिवस खराब होतो. जसं आज सकाळी सकाळी शेठजी बावरीजींना ओरडले. सकाळी सगळ्यांचाच मूड खराब झाला होता. हा, आणि जेव्हा मन दुखावतं ना तेव्हा त्याचा परिणाम कामावर सुद्धा होतो. अरे नाही नट्टू काका, असं काही होत नाही. नाही शेठजी, असं होतं. आणखी एक गोष्ट शेठजी, जी तुमच्या लक्षात आली की नाही मला माहित नाही, पण माझ्या लक्षात केव्हाच आली. आपल्या दुकानात कसं गिराईक येतं तेही आपल्याला बघायला पाहिजे. काय आहे की काही गिरायकांनी दुकानात पाऊल ठेवलं की लगेच पनवती लागते, आणि काहींचा पायगुण एवढा चांगला असतो की त्यांच्या मागून गिरायकांची लाईन लागते. आठवा जरा, आज सकाळी त्या अगरबत्तीवाल्यांनी काय सांगितलं होतं? तुमचं दुकान माझ्यासाठी खूप लकी आहे. तुमच्या दुकानात जर माझी बोनी झाली तर माझा पूर्ण दिवस चांगला जातो. तुम्ही त्याच्यासाठी लकी आहात. आता तुम्हाला शोधायचंय की तुमच्यासाठी लकी कोण आहे. हे घ्या नट्टू काका, 3 चीज ग्रिल सँडविच, 2 कॉकटेल आणि 1 फालुदा. हे कुठल्या आनंदात? सॉरी शेठजी, आम्हाला वाटलं की तुम्ही अजय माल्याजींकडून खूप मोठी ऑर्डर घेऊन याल. सो टू सेव्ह द टाइम आम्ही हे आधीच मागवून घेऊ. आजचा नफा 100 रुपये आणि खर्च 760. एक दिवस धंदा चांगला होतो, एक दिवस वाईट होतो. कळत नाही असं का होतं. काहीही करून मी या प्रश्नाचे उत्तर मिळवणारच. माझा धंदा मी दुरंतो एक्सप्रेस सारखा चालून दाखवीन, नॉन स्टॉप. अरे हसतेस कशाला? माझे बाबा, तुम्ही तर असे बसले आहात जसे की खूप मोठे ज्ञानी आहात. काय तुला काय म्हणायचंय? मी अज्ञानी आहे? नाही तुझं नाही, तुम्ही ज्ञानी आहात, पण आता ना तुम्ही लेखकांसारखे विचार करत होतात. असं करून म्हणून म्हणाले. तुझे बाबा, तुम्ही कोणती गोष्ट आठवताय? अरे नाही, धंद्याचा विचार करतोय. आजकाल धंदा थोडा मंद पडला आहे, त्यामुळे थोडी चिंता आहे. अरे टपूचे पप्पा, कधी चिंता करायचीच नाही. माझी आई नेहमी म्हणते की चिंता करून कावळ्याची हुशारी पण कमी होते आणि त्याने तब्येतीवर पण परिणाम होतो. माझी आई तर कधीच चिंता करतच नाही. अरे त्या कशाला करतील? त्यांना थोडी ना दुकान चालवायचं आहे. माझ्यासारखं दुकान चालवलं तर कळेल किती चिंता असते, किती टेन्शन असतं. टपूचे पप्पा, माझ्या आईकडे ना सगळ्या टेन्शनचं औषध आहे. तुम्हाला पटणार नाही, पण अहमदाबादमध्ये खूप मोठे मोठे लोक माझ्या आईकडे समस्या घेऊन येतात आणि मग चिंतामुक्त होऊन जातात. अच्छा, तर एक काम कर, आत्ताच्या आता आईला फोन लाव आणि विचार माझ्या चिंतेचं काही समाधान आहे का त्यांच्याकडे. अरे आहे का म्हणजे असणारच. लगेच फोन करते मेरे काका. काय? मेरे आका. फोन लाव आणि त्यांना विचार की असं का होतं, म्हणजे एक दिवस धंदा चांगला होतो, एक दिवस वाईट होतो, आणि सकाळी सकाळी वाईट पायगुण असं काही असतं का? म्हणजे ठराविक माणूस सकाळी आला तर त्यांनी धंद्यावर परिणाम होतो का? टपूचे पप्पा, फोन लागला की मी तुमच्या हातात देते, मग तुम्हीच विचारा. मनात जे काही असेल ना ते सगळं विचारा. अगं तूच विचार ना. हा, हॅलो. काय म्हणाली आई? तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या उपलब्ध नाही. थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. फोनच लागत नाहीये. पण मला माहितीये, फोन लागला असता तर आई काय म्हणाली असती. काय? हेच की धंद्यात खरोखरच सोब पावलं असतात. जसे की
माझे सुंदर भाऊ जिथे पण पाऊल ठेवतो ना तिथे सगळं चांगलं व्हायला लागतं. टपूचे पप्पा, तुम्हाला धंद्यात तेजी हवी असेल ना तर सुंदर वीराला दुकानात बसवून घ्या. टपूचे पप्पा, तुमचा विश्वास नाही बसणार. अहमदाबाद मध्ये काही लोक सुंदर वीराला फक्त दुकानात बसवून घेण्यासाठीच बोलवतात. आता बोला. या सुंदरला मी दुकानावर बसवलं तर मी आयुष्यातून उठीन. काय? काही नाही, तू परत आईला फोन लाव ना बाई. अरे वा जेठ्या, आज विहीणबाईंशी बोलावंसं वाटतंय तुला. काय विशेष? नाही काही नाही बापूजी. अरे काय नाही टपूचे पप्पा. बापूजी, टपूचे पप्पा म्हणत होते की आजकाल धंद्यात जरा मंदी आलीये म्हणून थोडीशी चिंता होते. तर त्यांना आईला फोन करून विचारायचं होतं की धंद्यात तेजी मंदी का येते आणि त्याचं कारण काय, आणि पनोती लागणार शुभ पावलं असं काही असतं का ज्याने धंद्यावर परिणाम होतो, असं काय विचारायचं. काय पनवती, काय शुभ अशुभ? हे बाबा, गिरायक कमी आहे तर मेहनत कर. हे सगळं काय मूर्खासारखं परळतोयस? नाही ते बापूजी. बस, असल्या उलट्या सुलट्या गोष्टींवर कधी विश्वास ठेवायचा नसतो. अरे मेहनतीवर विश्वास ठेवायला हवा. मेहनत केल्यानेच सगळं काही होतं. अरे मेहनत तर मी करतोच ना बापूजी. अरे मग आणखी जास्त मेहनत कर. त्याला आता उभा कायस? हो, एक मिनिट. अरे आता कुठे दुकानात चाललाय? नाही दुकानावर नाही, थोडा सोडा प्यायला चाललो. मग थोडा कशाला, पूर्ण जा. आणि ऐक, उद्या सकाळी लवकर उठून लवकर दुकानात जाऊन भरपूर मेहनत कर. अरे सोडा प्यायला चाललायस ना, मग जा ना बाबा. बाबा सोडी, तुझी तर मजा आहे. पेट्रोलचे भाव परत कमी झाले. ओय, माझी गाडी तर डिझेलची आहे बाबा. अरे मग डिझेलचे भाव सुद्धा कमी झालेत ना. तू आता पेट्रोलचं बोलत होता हा? सॉरी. हा, बरं मित्रांनो, हे पेट्रोलचे दर नेहमी वाढतच असतात. म्हणजे डिझेलचे सुद्धा कमी होतात, वाढत राहतात. जेव्हा पेट्रोलचे दर वाढतात, डिझेलचे वाढतात, तेव्हा महागाई वाढते. म्हणजे दुधाचे, भाज्यांचे दर वाढतात. जेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी होतात तेव्हा या सगळ्यांचे दर कमी होत नाही, ते तसेच राहतात. ते का नाही कमी होत? तू बरोबर Point आहे. एकदम बरोबर बोललास तू भिडे. जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तेव्हा बाकी सगळ्या गोष्टींचे भाव जे ते आकाशाला भिडतात. पण जेव्हा यांचे भाव कमी होतात तेव्हा मात्र काहीच कमी होत नाही. कांदा आणि बटाट्याचे भाव अगदी तसेच्या तसेच राहतात आणि रिक्षा टॅक्सीचं भाडंही कमी होत नाही. एवढंच काय, मोबाईलच्या रिचार्जचा भाव सुद्धा कमी होत नाही बाबा. अंधेर नगरी झालीये आणि मी हे काही चालू देणार नाही. माझा आंतरराष्ट्रीय पेपर तुफान एक्सप्रेस मध्ये या सगळ्याच्या विरुद्ध एक जबरदस्त लेख छापीन आणि यांचं जग हलवून टाकेन. मस्त रे. बरोबर. एका पत्रकाराचं हेच काम आहे पोपटलाल, समाजाला जागृत करणं. उठ आणि समाजाला जागा कर. हो, पण आधी जेठालाल तर कोणी जागे करा. हा? हो जेठालाल, हा, कुठे हरवलास? हा जेठालाल, काय झालं बाबा? अरे काय नाही, ते जरा धंद्याचं टेन्शन आहे. काय आहे, एक दिवस धंदा चांगला होतो, एक दिवस वाईट होतो. हे दुकानाचं काही कळेना असं झालंय मला. कधी कधी श्वास घ्यायला वसंत मिळत नाही, तर कधी कधी नट्टू काका आणि बागाचा पूर्ण दिवस माशा मारण्यात जातो. आता बहुतेक माशांनी पण ठरवलं आहे की कोणी गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जायचं नाही. तिथे कोणाला काम नाही आहे, सगळे रिकामे बसलेत, दिवसभर बसून नुसते माशा मारतात. आता सगळ्या एरियामध्ये माशा पण राहिले नाही आहेत. होय, असं पण आहे. अरे बाबा जेठालाल, एक काम कर, माझ्या ऑफिसला येत जा. तिथे खूप माशा आहेत. तूच मार. हे? तसंही तुला ऑफिसमध्ये काही काम नसतं. पण भाऊ, सगळ्या माशा मारू नकोस, थोड्या पकडून घरी घेऊन ये. जेठालाल घरी पकडून घेऊन ये म्हणजे? आता बिन लग्नाचा घरी बसलाय रिकाम टेकडा, घरी पण माशा मारेल. हे बघ जेठालाल, माझ्या लग्नाचा विषय काढू नकोस. यावर मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि तू मला तुझ्या ऑफिस वरून माशा मारायचं आमंत्रण देतोयस, ते मी ऐकून घ्यायचं हा? अरे मग तू मला असं का म्हणालास? सुरुवात अरे, तू एक केलीस, मिनिट पोपटलाल. जरा थांब. जेठालाल, पोपटलाल, अरे काय करताय तुम्ही? माझं ऐका ना. भांडणं कसली करताय? मस्ती चालली आहे ना यार. तर हा काय बोलतो मग? ऑफिसवर येऊन बस म्हणजे काय? अरे मग त्यात काय, मी फक्त माशीबद्दल बोललो होतो. तू एकदम लग्नावर आलास माझ्या. मी नाही मारत माशा, नट्टू काका आणि बागा मारतात माशा. ओय, भांडा भांडी बंद करा आणि गांधीजींना आठवा जरा. जेठालाल, तू पण नाही यार, कसल्या गोष्टीचं टेन्शन घेतोयस? तू तर व्यापारी आहेस ना, तुझ्याकडे छोट्या मोठ्या गोष्टीचं समाधान असतंच. तू यावर तोडगाही काढू शकतोस. नाही ते बरोबर आहे मेहता साहेब, पण लक्षात येत नाही अचानक धंदा थंड कसा होतो. कुणाची अशुभ पावलं माझ्या दुकानात पडली म्हणून धंदा थंड होतो का कुणाची नजर लागते, काही कळत नाही मला. अरे अरे जेठालाल,
जग चंद्रावर पोहोचला आणि तू अजूनही शुभ अशुभ गोष्टी घेऊन बसलास. अरे भाऊ तुम्ही लोक रॉकेट सोडताना पण मुहूर्त बघून सोडता ना. हो, आणि आजकाल लोक कम्प्युटरची पण पूजा करतात. मग कॉम्प्युटरची हो हो, तू जाऊन शेअर मार्केटमध्ये बघ, तिथे एक ऑफिस असं नसेल जिथे कम्प्युटरची पूजा केली जात नाही. ओय असंही मी एवढंच मानतो की जेव्हापासून रोशन डार्लिंगचं पाऊल माझ्या आयुष्यात पडलंय ओय तेव्हापासून माझं आयुष्य सुरळीत झालंय. बघा, मी तर असं म्हणतो की आपण सोसायटीमध्ये रोज एकमेकांचे चेहरे बघतो, म्हणून आपल्या सगळ्यांचे दिवस चांगले जातात. काय बरोबर आहे की नाही? तुमचं हे म्हणणं बरोबर आहे. नाही, नाही, हो अगदी खरं आहे. डॉक्टर काय आधी म्हणतोस? आपली ऐक ना. गोकुळधाम सोसायटी अशीच आहे. हा. नाही असं तर दिवस माझाही चांगलाच जातो तसं काही नाही. फक्त हे धंद्याचं थोडं टेन्शन आहे. धंदा थोडा वर खाली होत राहतो. जेठालाल भाऊ हे सगळं शुभ अशुभ विचार करणं बंद कर. नकारात्मक मनाने दुकानावर गेलास तर सगळं नकारात्मकच होईल. आपल्या स्वभावाचा आपल्या कामावर खूप फरक पडतो. काही लोक असतात ना दुकानावर बसून म्हणतात धंदा थंड आहे, काही प्रगतीच होत नाहीये. मग तसंच व्हायला लागतं. आनंदी मनाने दुकानावर गेलास तर सगळं सकारात्मक होईल, सगळं छान होईल. सगळं आजूबाजूचं वातावरण पण प्रसन्न होतं, सगळी कामं सोपी होती. जर तू सकारात्मक होशील तर सगळं वातावरण सकारात्मक होईल. म्हणजे मला काही समजलं नाही मेहता साहेब. म्हणजे खुश राहा, हसत राहा. कुठल्याही परिस्थितीत हसत राहिलास तर सगळी कामं हसत हसत होऊन जातील जेठालाल. आणि कोणावर रागवू नकोस. आणि एखाद्याकडून चूक जरी झाली तर त्यावर प्रतिक्रिया देऊ नकोस. असा विचार कर की काही झालंच नाही, मग सगळं चांगलं होईल. जर सकारात्मक राहिलास म्हणजे पॉझिटिव्ह राहिलास तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत जातील. बरोबर आहे मेहता साहेबांचं, हा. एकदम बरोबर आहे. आणि मला तर असं वाटतं की माणूस टेन्शन मध्ये किंवा रागात असेल तर चुकीचा निर्णय घेतो. दुसऱ्याची पावलं जाऊ देत, त्याची स्वतःची पावलं अशुभ होतात. हा अगदी अगदी बरोबर. बरोबर, हे बरोबर, अगदी योग्य बरोबर आहे. बोलला. एकदम बरोबर आहे. ओय यारो, ओय आयुष्यात कधी कुठलं टेन्शन घेऊ नका. ओय चेहऱ्यावर कायम हास्य ठेवा आणि हसमुख राय व्हा. मग बघा धंदा एकदम चांगला चालेल. हो हो, एकदम बरोबर आहे. हो गिडा भाऊ मलाच बघा ना, छोटासा व्यापारी आहे, नेहमी असत असतो. वरच्याने जेवढं दिलंय त्यातच मी खुश राहतो, म्हणून मला कधी टेन्शन येतच नाही. जेवढा माल विकत घेतो तेवढा विकला जातो. अरे वा वा, काय बोललास अब्दुल मिया. हा. वा वा अब्दुल वा, काय बोललायस अब्दुल. तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. समजलं मेहता साहेब, समजलं. आता उद्यापासून मी एकदम हकारात्मकच विचार करीन. हे माझं सगळं वागणं हकारात्मकच असेल. हकारात्मक. अरे दया, ए माझी हंसिनी, आज काय झालं? बस असच माझी काश्मीरी कळी. काश्मीरच्या कळीला जरा काश्मीर फिरायला तरी घेऊन जा. अरे काश्मीर काय, मी तुला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळे ठिकाण दाखवायला घेऊन जाईन. हा, खरंच? कधी? सुट्टी असेल तेव्हा. राहू द्या, खोटी आश्वासनं नका देऊ. तुम्हाला दुकानातून सुट्टी मिळेल तेव्हा ना. रविवारी एक दिवस सुट्टी असते, तेव्हा तुम्ही सिनेमा दाखवायला सुद्धा घेऊन जात नाही. माझं आयुष्य तर किचन ते बेडरूम आणि बेडरूम ते किचन या प्रवासातच संपलेलं आहे. काय करू, काय करू? दया, दया बघ, आज मी ठरवलंय की मला आज हसत राहायचंय, अजिबात रागवायचं नाहीये, आनंदी राहायचंय. तर प्लीज तू माझा मूड खराब करू नकोस. हे बघ, जर मूड खराब झाला तर व्यवसायावर त्याचा परिणाम पडेल. प्लीज मी हात जोडतो, माझा मूड खराब करू नकोस प्लीज दया. मी तर मस्करी करत होते. ते सासूच्या मालिकेत ती सून असंच बोलते ना. बाकी मी तर आहे ना तुमची सेवा करण्यात खूप खुश आहे. वा वा माझी कोकिळा, तुझे सगळे नखरे कमाल आहेत. चल आता एक काम कर, काही छानशी मस्त वेळ ठरव ज्यामुळे व्यवसाय आपला चांगला होईल आणि गिराईक पण येत राहतील. ठीक आहे, तुम्ही डोळे बंद करा, मी लगेच सगून करवते. डोळे बंद करा. वा, बायकोशी प्रेमाने बोललो तर सगळं कसं हकारात्मक वाटायला लागतं. मी तर म्हणतो जगातल्या सगळ्या पुरुषांनी असंच करायला पाहिजे. डोळे उघडा. हे काय आहे दया? सगून. सुंदरचा फोटो म्हणजे शगुन? हा,
सुंदर वीरा खूपच लकी आहे. जो कोणी सकाळी सकाळी त्याचा फोटो पाहतो ना त्याचा दिवस खूप चांगला जातो. माझा नाही. जेव्हा कधी मी त्याचा चेहरा पाहिलाय माझं नुकसान झालेलं आहे. टपूचे पप्पा काय झालं? नाही नाही, आज मूड चांगलाच ठेवायचा आहे. नाही, ते मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होतो की देवा, दुकान खूप चांगलं चालू दे, कधीही दुकानात मंदी येऊ नये असं कर. काय आहे की मागच्या काही दिवसांपासून दुकान ठीक चालत नाहीये दया. खूप टेन्शन आहे. टपूचे पप्पा, तुम्हाला जेव्हा केव्हा टेन्शन होईल ना तेव्हा तुम्ही मला फोन करा. मी लगेच दुकानात येईन. तू दुकानात येऊन काय करणार? आपण दोघे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. खूप दिवसांनी त्या घाटकोपरवाली पाणीपुरी नाही खाल्ली. आणि तसंही तुम्ही दुकानात फक्त बसून काय करणार? हे तू काय बोलत आहेस दया? मी ते देवाकडे प्रार्थना करतोय की देवा, दुकानात कधी मंदी येऊ नये, दुकान चांगलं चालू दे. आणि तुला हे हवं आहे की मी दुकानात फक्त बसून असावं, दुकानात मंदी येऊ दे आणि आपण दोघे कुठेतरी फिरायला जावं. वा 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 वा, पास झालात तुम्ही टपूचे पप्पा, पास झालात. मी तुमची परीक्षा घेत होती. तुम्ही म्हणालात ना की आज तुम्ही अजिबात रागवणार नाहीत, हसत राहाल. म्हणून तर मी बघत होते की माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला राग येतो की नाही. पण वा, मानलं पाहिजे, तुम्ही पास झालात. आता तू चहा नाश्ता तयार कर, मी दुकानात जाण्यासाठी तयार होतो. सुनबाई, हा बापूजी. सुनबाई चहा घे. हा, आणते. आणि जेठ्या कुठे आहे? बापूजी ते दुकानात जायला तयार होत आहेत. ठीक आहे. अरे दया, वा 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 बापूजी, दुकानात जाताना बापूजी दिसले, हा तर खूप चांगला शगुन झाला. अरे बाबा, तू पुन्हा सुरुवात केलीस. शकून अपशकून. जेठ्या, मी तुला काल काय समजावलं होतं? मेहनत केली तरच सगळं काही मिळतं. जी जी बापूजी, सॉरी सॉरी. चला निघतो. हा, अरे चहा नाश्ता नाही करायचा? बापूजी यांनी कधीच चहा नाश्ता केला. ठीक आहे. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. बापूजी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. जो हंसता है उसी का घर बसता है. वा वा भिडे वा, काही सुविचार लिहिला आहेस. हो ना. पण काय फायदा जेठाला? का? मी कितीही चांगले सुविचार लिहिले तरी लोक आपले विचार बदलतच नाहीत. ते तर त्यांना जसं जगायचं तसंच जगतात. हा, हे तर आहेच भाऊ. आता बघ ना, हे आपले जेठालाल चंपकलाल गडा, मी कितीही सुंदर सुविचार लिहिला तरी मी आठवण करून दिल्यावरच तो मेंटेनन्सचा चेक देतो. नाही 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 जेठालाल, नाही. मूड खराब नाही करायचा, हकारात्मक राहायचंय, हकारात्मक. तू ऐकतोयस ना जेठालाल? ऐकतोयस ना? माझा प्रिय शेजारी आत्माराम तुकाराम भिडे भाऊ, सकाळी सकाळी काय आहे? काल रात्री आपण सोडाच्या दुकानात होतो तेव्हा का नाही सांगितलं? मी तेव्हाच तुला दिला असतं ना चेक भाऊ. जेठालाल, त्याच्या मागे पण एक कारण आहे. तूच म्हणत होतास ना की धंद्याचं टेन्शन आहे, 2 दिवस गिराईक नाहीयेत म्हणून. मग अशा परिस्थितीत चेक मागणं योग्य नाहीये. नाहीतर मला काय, माझ्या लक्षात होतं, मी तर मागितलं असता. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी आता दुकानात जायला निघालोय, रात्री देईन. हा हो, रात्री नक्की दे. हा, आठवणीने. हो. आज रात्री? हो. चल निघ. अं? तो मी. हा हा, मी पण जातो. हं? चल. बस बस, सांभाळून बस 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 बस. हा बस. चला हुश, एक गोष्ट बरी झाली. रिक्षा इथे आली, आता रिक्षा शोधावी नाही लागणार. आहेत का? अरे जेठालाल, अरे बरं झालं भेटलास. या रिक्षावाल्याला जरा 45 रुपये दे ना. का? ते माझ्याकडे 500ची नोट आहे आणि याच्याकडे सुट्टे नाहीयेत. सकाळी सकाळी खिशात लक्ष्मी आली पाहिजे, त्याऐवजी लक्ष्मी जात आहे. अपशकून करून टाकला पोपटलालने. इतका काय विचार करतोस बाबा? मी तुला नंतर पैसे देऊन टाकेन. अरे नाही नाही, तसं नाही भाऊ. मी विचार करत होतो की माझ्याकडे पण सुट्ट्या आहेत की नाही. 1 मिनिट पाहतो. हो, आहेत आहेत आहेत. हे घ्या भाऊ. साहेब, 5 रुपये सुट्टे नाहीत माझ्याकडे. काही हरकत नाही. अरे काय हरकत नाही काय? अरे बाबा, तुझ्याकडे 500 रुपये सुट्टे नाहीत मी समजू शकतो, पण 50 पण सुट्टे नाहीयेत. अरे बाबा, रिक्षा चालवतो तर घरातून थोडे सुट्टे पैसे घेऊन निघायचं.
पोपटलाल जाऊ दे भाऊ, होतं असं, जाऊ दे. अरे काय जाऊ दे जेठालाल, नंतर मला तुला 50 रुपये द्यावे लागतील. पोपटलाल तू मला 45 रुपयेच दे बस. मग ठीक आहे, चला मी निघतो. चल भाऊ, अंधेरी. नाही जाणार साहेब. का? ते रिक्षा गॅस मागते आहे साहेब. हा? ती गॅसची चौथी लाईट चालू झाली आहे ना, याचा अर्थ गॅस संपलाय साहेब. आता गॅस भरावा लागेल साहेब. हे बबिताजी, धन्यवाद देवा. बबिताजी, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग जेठाजी. वा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल बबिताजी, दिवस असो किंवा रात्र, तुमचा चेहरा नेहमी चमकत असतो. तुम्ही पण ना जेठाजी. बाहेर चाललाय तुम्ही? या मी तुम्हाला सोडतो. नाही ऍक्च्युली मी आणि अय्यर त्याच्या मित्राच्या घरी चाललोय. त्यांची गाडी येते आम्हाला घेऊन जायला. हा, मग तुम्ही मला सोडा दुकानापर्यंत. हो का नाही? चला बबिता. अरे गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग. टपूचे पप्पा, हा बोल. टपूचे पप्पा, मी काय म्हणते की दुकान नीट चालू दे यासाठी तुम्ही सुंदरवीराचा फोटो सोबत घेऊन जा. पैशांच्या ड्रॉवर जवळ फोटो ठेवा, खूप गिराईक येतील. अरे वा जेठालाल, म्हणजे तू सुंदरचा फोटो ठेवून व्यवसाय करतोस. आज मला तुझ्या व्यवसायाचं रहस्य कळलं. मला तर वाटलं होतं की तू डोक्याने व्यवसाय करतोस, पण व्यवसाय तर सुंदरलालच्या फोटोमुळे चालू आहे. अरे नाही अय्यर भाऊ, असं काही नाहीये, दया अशीच बोलत आहे. नाही टपूचे पप्पा, मी अशीच बोलत नाहीये. बबिताजी, अय्यर भाऊ, जेव्हापासून आमच्या घरात सुंदरचा जन्म झालाय, त्या घरी सगळ्यांचंच नशीब बदलून गेलंय. आम्ही छोट्या घरातून मोठ्या घरात आलो आणि मी पहिल्या क्रमांकाने 5 व्हायला लागले आणि सगळीकडे सुख नांदायला लागलं. टपूचे पप्पा, तुम्ही खालीच थांबा, मी सुंदरवीराचा फोटो खाली घेऊन येते. अरे त्याची काही गरज नाहीये दया. आजची सॉरी. तुम्ही ठीक आहात? लिंबू? जेठालाल, हो दुकानात लिंबू घेऊन जातोस? अच्छा, आलं लक्षात. म्हणजे तू स्वतःच्या हाताने स्वतःहून लिंबाचा रस काढून सरबत पितोस, बरोबर आहे ना? वा 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 वा, काय स्वच्छता, काय स्वच्छता. नाही अय्यर भाऊ, त्यांच्या खिशात लिंबू मी ठेवला होता. त्याचं काय की त्यांनी जर लिंबू आपल्या जवळ ठेवला ना तर त्यांना नजर नाही लागणार आणि दुकानात गिराईक पण वाढत जाते. अरे असं काही नाहीये यार भाऊ. दया तू पण काय ठेवतेस माझ्या खिशात? हा नकोय लिंबू मला, हे घे. अरे टपूचे पप्पा, तुम्ही ठेवा ना, ठेवा. अरे नकोय दया, सांगितलं ना. अरे टपूचे पप्पा, तुम्ही ठेवा आहे, तुम्ही माझी आठवण काढाल, ठेवा. अरे दया. अरे जेठाजी, आम्ही निघतो कारण कदाचित बाहेर गाडी आली असेल. ओके, हा, बाय. सी बाय. यू. बाय. नाही जेठालाल, नाही. आज काही पण होऊ दे, आज फक्त हकारात्मक राहायचंय, खुश राहायचंय. गुड मॉर्निंग शेठ. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शेठजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग नटू काका, बोणी झाली का? नाही शेठजी. काही प्रॉब्लेम नाहीये, येतील गिऱ्हाईक, येतील माझे गिऱ्हाईक येतील. आज कुणी नकारात्मक विचार करायचा नाही, आज आपल्या सगळ्यांना हकारात्मक विचार करायचा आहे. हकारात्मक. अरे वा शेठजी, तुम्हाला सकारात्मक बघून आम्हाला खूप छान वाटलं. हो ना. शेठजी, गिराईक आलं. असं वाटतं की आज तुमचे पाय शुभ झालेत. तुम्ही आलात आणि गिराईक सुद्धा आला. थँक्यू नटू काका, थँक्यू. या बोला, काय पाहिजे? वडापाव. हे? मी ऐकलंय की इथला वडापाववाला खूपच चांगला आहे. हो आहे ना, खास करून त्याची हिरवी चटणी तर. हिरवी चटणी? अहो पण त्यात तर लाल चटणी असते ना. लाल चटणी तर आहेच, पण त्यांची हिरवी चटणी ना कमाल आहे एकदम.
हो का? हो, आणि तो पाव देखील ना तव्यावर असा मस्त गरम करून देतो. वा वा, मग तर खूपच मजा येईल. अरे मज्जा काय, खाल्ल्यानंतर वेडे होऊन जाल तुम्ही. हा? कुठे आहे तो? आज नाही येतो. हा? काय ना, आज त्याची आठवड्याची सुट्टी आहे. काका, जरा तुमचं कार्ड द्याल का? का? पुढच्या वेळी मी तुम्हाला फोन करून विचारेन ना की वडापावाला आलाय की नाही. काही कार्ड वाढ नाहीये, निघा इथून, चला. एक मिनिट हा मित्रा. शेठजी, एक मिनिट. शेठजी, सकारात्मक विचार करा. सकारात्मक. कार्ड देऊन टाका. काय ना शेठजी, आता जर तुम्ही त्याच्याशी नीट वागलात ना, पुढे जाऊन कधी ना कधी तो टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन घ्यायची असेल तर तो आपल्याच दुकानामध्ये येईल ना. हा शेठजी, एक वडा गडाचं नशीब बदलू शकतो. म्हणजे होऊ शकतं एक वडा गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लकी ठरेल. म्हणजे आता गडा इलेक्ट्रॉनिक्स चालवायला आपल्याला वडापाववाल्याची मदत घ्यायला लागणार? हा? काही काढवाट. बरं झालं, निघून गेला. जाणारच ना. उपाशी लोक एकाच ठिकाणी जास्त वेळ नाही थांबू शकत ना शेठजी. इथे एवढी शांतता काय बाबांनो? नाही नाही, काही शांतता नाहीये काका. या 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 या, बोला, काय दाखवू? एक चांगला टीव्ही दाखवा, उत्तम पैकी. नक्की नक्की. किती इंचाचा हवा आहे? साईजचं काही टेन्शन नाही आहे, चांगलं क्लिअर दिसलं पाहिजे. काय आहे, काही काळापूर्वीच टीव्ही घेतला होता, पण तो खराब निघाला. अजिबात क्लॅरिटी नाही, सगळं धुसर धुसर दिसतं. नाही नाही काका, आमच्याकडे तर एकापेक्षा एक चांगले टीव्ही आहेत. या, मी दाखवतो तुम्हाला. या या, हात धरू मी तुमचा, सांभाळू. आपल्या दुकानात एक व्हीलचेअर पण ठेवली पाहिजे आता. हा जी. या या, हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हा हा बघा, हा आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा टीव्ही आहे. एकदम मस्त, याची काहीच तक्रार नाहीये. खूप लोक घेऊन जातात. हा नीट दिसत नाहीये. अच्छा, ओके. तर काका, हे मी 32 इंचाचा दाखवत होतो, हा 28 इंचाचा आहे. जास्त फरक नाहीये. पण ते तुम्ही म्हणत होतो ना, ते क्लॅरिफाय, ते 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 चित्र अगदी क्लिअर दिसतं. ते थोडाफार फरक आहे, जास्त नाही. मस्त आहे हा पण टीव्ही. याच्यात पण फार मजा नाहीये. नाही? मग शेठजी, हा एक नंबर टीव्ही आहे. याच्यावर लिहिलं देखील आहे की क्लिअर दिसेल म्हणून. अच्छा, अरे हा, मस्त बघा. वा, चांगलं शोधून काढलं. थँक्यू. या बघा काका, हा सगळ्यात जास्त क्लिअर टीव्ही आहे. एकदम मस्त. बघा, कोणत्याही टीव्हीची क्लॅरिटी बरोबर नाहीये, सगळं धुसर धुसर दिसतंय. एखादा चांगला टीव्ही दाखवा ना. शेठजी, एक मिनिट. इफ यू डोंट माइंड, कॅन आय टेक ओव्हर? अरे मराठीमध्ये बोला ना आपल्या. नाही नाही, मला असं म्हणायचंय की जर तुम्ही परवानगी दिली तर मी त्यांच्याशी नीट बोलू शकतो. हा, बोला. काका, बागा, प्लीज पास मी माय ग्लासेस. येस सर. धन्यवाद. काका, तुम्हाला तर मोतीबिंदू झाले. अटू काका, एक मिनिट हा काका, एक मिनिट, जरा या इकडे. हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही काय डोळ्यांचे डॉक्टर आहात? शेठजी, खरं तर आमच्या गावातले शांती काका आहेत ना, त्यांचाही असाच प्रॉब्लेम होता. 3 वेळा टीव्ही बदलला तेव्हा कळलं की प्रॉब्लेम टीव्ही मध्ये नाही, डोळ्यामध्ये आहे त्यांच्या. मोतीबिंदू. काका, मला नक्की माहित आहे की तुम्हाला मोतीबिंदू आहे, म्हणून तुम्हाला सगळं अंधुक अंधुक दिसतंय. म्हणून तुम्ही एखाद्या डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन डोळे जरा तपासून घ्या. थँक्यू बेटा. उगाचच्या उगाच मी माझा नवीन टीव्ही बदलायला निघालो होतो. थँक्यू, तू माझे पैसे वाचवलेस. हे माझं कामच आहे. देव तुझं भलं करो. घ्या, आज 2 गिराईक आले आणि दोन्ही पण दुसऱ्यांचे गिराईक होते. असं वाटतंय आज पण धंदा खराबच होणार. सगळं छान होईल शेठजी. देवावर विश्वास ठेवा. विसरलात, सकारात्मक राहायचंय.
अरे आता तर फक्त अर्धा तास झालाय दुकान उघडून, अजून 9 तास बाकी आहेत, म्हणजे 540 मिनिटं बाकी आहेत. एक टीव्ही किंवा फ्रीज विकायला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात. तर या हिशोबाने आपण 54 वस्तू विकू शकतो. सकारात्मक विचार करा. हा हो नट्टू काका, हो थँक्यू. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. आज कुणीही नकारात्मक बोलायचं नाही. आज आपल्या सगळ्यांनाच हकारात्मक राहायचंय. हकारात्मक. हकारात्मक. नट्टू काका, मी विचारू का शेटजींना? विचार. ते रागवणार नाही ना माझ्यावर? नाही करणार. शेठजी आज चांगल्या मूड मध्ये आहेत. विचारतोच. विचार. शेठजी, हा, अरे काय खाणाखुणा सुरू आहेत? बागाला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. काय? आज मिळेल का मला सुट्टी?